2.5 वर्षाचा कार्यकाळ महाविकास आघाडीचा म्हणजे अहंकारापोटी भ्रष्टाचारात डुबलेलं सरकार, बाप बेट्यांचा अहंकार आणि बाकी 2 वर्षाचा त्यांच्याबरोबरचा भ्रष्टाचार। आज जाती जातीमध्ये विष फुलवण्याचं काम महाविकास आघाडीची लोक करतायत आणि जो मुसलमान अशा पद्धतीने तुष्टीकरणाचं राजकारण करेल तर त्याच्याही विरोधात आज राजकारणाचा सुरुवातीचा दगाबाज उद्धवजी आहे। बँड्रा वेस्टमधून तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहात आणि विषयाच्या बंडखोरीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। काही समीकरणं बदलली आहेत का? मला वाटतं राज्याच्या राजकारणाचं सारेपाटच बदललं आहे। 2014 पासून यामध्ये घुसळण झालेली आहे आणि 14ला सर्व पक्ष वेगळे लढले, सर्व युती आघाड्या सगळे बाहेर पडले, त्यातनं एक सरकार आलं, त्या सरकारमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला, त्या पक्षाला राष्ट्रवादीने अनपेक्षित बाहेरनं समर्थन दिलं। शिवसेना उद्धवजींचा एकत्र पक्ष त्यावेळेला होता तरी अहंकार दाखवून त्या पक्षाला सत्तेबरोबर हिंदुत्वाचा विचार करण्यापेक्षा माझा अहंकार आणि मी मोठा भाऊ या भूमिकेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटू नये असं माझं मत आहे, म्हणून ते त्या 2014च्या सरकारमध्ये आले। 17मध्ये पुन्हा एकदा त्यांना अहंकाराची पुनरावृत्ती केली की मी युतीत चढलोय असं म्हणून महापालिकेच्या निवडणुका वेगळ्या लढले। मुंबईकरांनी जोरदार फटका मारला आणि 100च्या वर असलेले नगरसेवक 80वर आले। त्यानंतर पुन्हा 19ला ते भाजपबरोबर युतीत आले। हिंदुत्वाला बघून आम्ही त्यांना बरोबर घेतलं आणि 19च्या निवडणुकीत आमच्याबरोबर मतं घेतल्यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा दगाबाज म्हणून उद्धवजींचा उल्लेख होईल। उद्धवजींनी आमच्याबरोबर मतं घेतली आणि मुख्यमंत्रीपदासाठी जाऊन महाविकास आघाडी केली। महाविकास आघाडीत गेल्यावर त्यांनी त्यातही भांडणं सुरू केली की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगा, तो आम्हाला दाखवा। आणि या सगळ्यात जन आंदोलन, मराठा समाजाचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन, त्यातनं निर्माण झालेल्या आघाड्या, पक्ष, उमेदवार, पाडापाडी, हा सगळा जो काळ आहे ना 14 ते आत्ता 24 पर्यंतचा, हा एक घुसळणुकीचा महाराष्ट्रातला काळ आहे। आणि त्यामुळे नवीन समीकरणं, नवीन जखमा, नवीन मित्र, जुनी खपली, हे सगळ्याचं मिश्रण आहे। मग याचा या मतदारसंघामध्ये यावेळेस तुम्हाला काही वाटतं का काही फरक पडेल? या मतदारसंघामध्ये एकच कॉमन मुद्दा आहे आणि तो म्हणजे विकास, तो म्हणजे जनसंपर्क, तो म्हणजे आपला कोण आहे। आणि या तिन्ही पॅरामीटर्समध्ये गेली 23 वर्ष मी या मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करतोय, त्यांचा भाग, पारिवारिक भाग म्हणून राहतोय। मग नगरसेवक असेल, MLC असेल, MLA असेल, अध्यक्ष असेल, चेअरमन असेल, मंत्री असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचाच संपर्क आणि लोकांचीच कामं, यातनं एक घट्ट नातं बनलेलं, त्या नात्याच्या आधारावर इथला विजय हा सुकर आहे। तुम्ही आसिफ झकारिया ज्यांना स्ट्रॉंग ऑपोनंट मानता का? बघा, अपोनंट हा विरोधक आहे आणि प्रत्येक निवडणुकी वेगळी आहे आणि त्यामुळे विरोधकांवर मी भाष्यच करत नाही। ज्याला स्वतःचं दाखवण्याची किंवा स्वतः केलेल्या कामांवर बोलण्याची किंवा स्वतःच्या अचिव्हमेंट्सबद्दल माहिती नसतो तो दुसऱ्यावर बोलतो, मी दुसऱ्यावर बोलतच नाही। तुम्हाला वाटते का की इथे जर तुम्ही निवडून आलात तर कोणती कामं अशी असतील जे झकारियाजी करू शकणार नाही, तर ते जिंकून आले तर, पण तुम्ही ते मात्र करू शकाल? मुळामध्ये झकारियाजींनी काहीच केलेलं नाही। आज मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्थेतून जे नागरिकांना मिळालं पाहिजे तेच अजून नगरसेवक असलेल्या पदावरच्या लोकांनी पोचवलेलं नाही। काही भागांमध्ये अजूनही पुरेसं पाणी मिळत नाही, काही भाग या ठिकाणचा अजूनही सांडपाणी व्यवस्था वहनाशी जोडलेला नाही। मी आमदार झाल्यावर याच मतदारसंघात बांद्रा, खार, सांताक्रूजमध्ये ज्या ठिकाणी रस्त्यावरचे पोल म्हणजे ज्याला स्ट्रीट लाईट म्हणतो ते नव्हते, ते लावलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की तुलनाच करायची झाली तर काकडभर नाही, लाखभर पटीने या विभागामध्ये विकासाच्या कामांची प्राथमिकता देऊन मी काम केलं आहे। आता पुढचा जो चॅलेंज आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यासाठी
झिरो गार्बेज विषय महत्वाचा आहे, केला पाहिजे. ओपन डेफिकेशन बंद झालाय, पण टॉयलेट्स ज्या स्लममध्ये आहेत त्यांच्या सीवर वाहण्याच्या लाईन्स चोक होतात आणि मेंटेनन्स आणि रखरखाव आणि स्वच्छता बेसिक विषय आहे. 100% त्याच्यावरचं पूर्ण काम व्हायचं बाकी आहे. पिण्याचं पाणी 2 तास एक्स्ट्रा चांगल्या दाबाचं मिळायचं बाकी आहे, ते मी करेन. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मी उभे केले, पण डिकंजेस्टिंग द बायलेन्स, छोट्या छोट्या रस्ते गल्ले जे आहेत हे आता डिकंजेस्ट व्हायला पाहिजे. काम सुरू आहे, त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. हॅपी आनंदाचा कुशल लोकांचा वाढावा यासाठी ज्या महापालिकेच्या व्यवस्थातून अडकण्यापेक्षा सुविधा कशी होईल, प्रॉपर्टी टॅक्स भरण्यापासून असेल किंवा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा डेथ बर्थ सर्टिफिकेट पासून बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा अंगणवाडी सेविकांपासून बालवाडी सेविकांपर्यंत असेल, याचं मॅपिंग करून त्या भागातल्या आवश्यकतेनुसार तिथला अर्थसंकल्प त्याच भागात असं या मतदारसंघाचं मॅपिंग करून काम करणार आहे. असे सगळे मोठे ते छोटे माझे प्रस्ताव हे तयार आहेत, गतीने पुढे जाणार. आसिफजींचे जनसंकल्प खूप चांगले आहे, संपर्कांसॉरी. तर कुठे वाटते का तुम्हाला की त्याचा कुठेतरी फरक पडेल वोटिंगवर? मला असं वाटतच नाही. मी तुमच्या मताशी असहमत आहे. 1.5 वॉर्ड सोडून तर त्याला कोणी ओळखतही नाही. आणि जनसंपर्क विधानसभेच्या स्तरावर मला वाटतं अजून तुम्ही माहिती घेतली पाहिजे. इथल्या युवकांसाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत का या मतदारसंघामध्ये? खरं आहे, बांद्रा खार सांताक्रूज ही पूर्ण भूमीच स्पोर्ट्स, खेळ, कला, साहित्य, संगीत याची उपजत भूमी आहे. आणि म्हणून जे गेल्या 22 वर्षापासून काँग्रेसला जमलेलं आहे, अगदी काँग्रेसचे नेते केंद्रीय खेल मंत्री झाले तत्कालीन, तरी जे करू शकले ते मी केलं. आज या ठिकाणी म्हाडाच्या लँडवरच्या जागेवर स्वयंसेवी संस्थांशी करार करून त्या ठिकाणी उभी केलेली अकॅडमी ही 6 एकरवरची आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक ट्रॅक, फुल साईज फुटबॉल ग्राउंड, हाफ साईज हॉकी आणि फुटबॉल ग्राउंड, पडली कोर्ट, विदिन द कंटेनर रायफल शूटिंग, वॉकिंग स्टिक्स, ओपन जिम या व्यवस्था उभा केल्या ना. त्याच पद्धतीने जिटार, गिटार नाही आणि सितार नाही, यामधली निलाद्रीजी, पद्मश्री निलाद्रीजींनी बनवलेली एक इन्स्ट्रुमेंट, त्या आधारावर आजच्या युवकाला मिळणारा वाद्य संगीताचा आनंद, त्याची अकॅडमी उभी केली. आज गिटारिटी नावाची एक म्युझिकल अकॅडमी उभी केली लिंकिंग रोडला बालगंधर्वच्यावर. त्यामुळे खेळ, साहित्य, मग लायब्ररी उभी केली. शाहरुख खान याच्या घराच्या बाजूला खाजगी विकासकाने जागा कब्जा करून ठेवली. तिथलेही नगरसेवक माझी अपूर्ण, त्यांनी ती काढली नाही, ती काढून जनतेला लायब्ररी दिली. मला वाटतं असं जे जे जनतेचं आहे ते त्यांना दिलं पाहिजे, या भूमिकेतनं काम केलं. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज काही तुम्ही करणार आहात का? आम्ही नेहमी कॅम्प्स घेतो, कारण आता खाजगी नोकऱ्यांच्या बाबतीतली रिक्वायरमेंटची वाढत चालली आहे. आंतरप्रिनरशिप, इनोव्हेटिव्हनेस, स्वतःचं कर्तृत्व मी जॉब सिकर नाही, जॉब गिव्हर आहे, या भूमिकेतून सरकारी योजना, स्टार्टअप, स्टँडअप या सगळ्या बनत गेल्या. आणि त्यामुळे महिलांसाठी तर आत्ता या काळामध्ये मिक्सर, ज्युसर, ग्राइंडर, चटणी, टॅब असं 27,000 रुपयाचं एक युनिट 8,000 महिलांना दिलेलं आहे. त्यांनी त्यातला रोजगार निर्माण करावा. युवकांना सुद्धा अशाच पद्धतीने त्यांच्यासाठी रोजगाराचे, बेरोजगारांचे कॅम्प्स, हे कौशल्य विकासच्या माध्यमातून 10,000 रुपये प्रत्येक युवकाला देण्यातून त्याला त्याचं सर्टिफिकेशन पूर्ण आणि त्याची इनोव्हेटिव्हनेस समाजाला मिळवणं, या 3-4 पद्धतीने काम आम्ही करतो. तर आमच्या अपूर्ण यात कुठेच काही काम करत. क्राईम अगेन्स्ट वुमेनमध्ये खूप आपण वाढ बघितली आहे, त्यासाठी तुमची काही उपाययोजना आहे का? या बाबतीमध्ये मानसिकता हाही महत्वाचा मुद्दा आहे. आणि 2, पोलिसांची भीती सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि 3, पोलिसांना या सगळ्यावरच्या गुन्हेगाराला पकडून शेवटपर्यंत टोकाला पोचवण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्था, कलेक्शन ऑफ एव्हिडन्स, त्यातला तंत्रज्ञान याची आवश्यकता. मला वाटतं शेवटचे जे 2 मुद्दे आहेत ज्यामध्ये
सरकार म्हणून कायदा, पॉलिसी, धोरण, योजना, चर्चा, कार्यक्रम या विषयात सभागृहात सगळ्यात जास्त बोलणारा मी आहे. आणि म्हणूनच मला बेस्ट पार्लमेंटरी अवॉर्ड माननीय पंतप्रधान, माननीय माफ करा राष्ट्रपती मुर्मूजी यांनी दिला. बरोबरीने CCTV नेटवर्क उभा करा, एक वातावरण कोहेसिव्ह सुरक्षित निर्माण करा, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका. हे गेली 10 वर्ष मी करत असल्यामुळे हा भाग खूप शांत संयमी लोकांच्या स्वभावाचा असल्यामुळे तो एकत्र आहे. आणि महिलांबद्दलच्या भावनेच्या विषयामध्ये सुद्धा आपल्या दैहिक माध्यमाला महिली हे माझी बहीण आहे, ती पुंजे आहे, हा भाव वाटण्यासाठी जे एक वलय आणि वातावरण सकारात्मक निर्माण केलं पाहिजे ते संगीत, ते कला यातूनच होतं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात फेस्टिवल या भागामध्ये ज्यात दोघेही कोहेसिव्हली काम करतात असे मी करतो. महाविकास आघाडीच्या कार्यकाळबद्दल काय सांगाल? 2.5 वर्षाचा कार्यकाळ महाविकास आघाडीचा म्हणजे अहंकारापोटी भ्रष्टाचारात डुबलेलं सरकार, बाप बेट्यांचा आकार आणि बाकी 2 वर्षाचा त्यांच्याबरोबरचा भ्रष्टाचार. आता कालच झालं ना चांदीवाल आयोग, त्याचे माजी न्यायमूर्ती त्यांनी म्हटलं की मला तत्कालीन सरकारने मदत केली नाही, अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही. सचिन वाझे म्हणाले की बाबा माझ्यावर दबाव टाकून आयोगाकडे खोटं बोलायला लावलं, त्याचाही भाग सत्य दिसतो आहे. पोलीस ऑफिसर स्पेशली निवडायचा आणि तो हप्ता गोळा करण्यासाठी, वसुलीसाठी, हे ते 2.5 वर्षाचं सरकार. आणि अहंकार किती! तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात सोशल मीडियावर तर तो शर्मा माजी नेव्ही अधिकारी असला तरी त्याचा डोळा फोड. एखादं कार्टून कोणी फॉरवर्ड केलं जे त्यांना वाटलं की कार्टून माझं कसं काय, त्या वडाळ्यातल्या माणसाला आणून पब्लिकली त्याचं मुंडन कर. या अहंकारातून जगताना त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जेवताना सुद्धा त्यांची थाळी चिरून नारायण राणेंना अटक केली. संपादकाला घरातून अटक कर. एखाद्या रिपोर्टरने करोनाच्या काळात ही सगळी मंडळी बाहेर का फिरतायत, ज्यावेळेला बंदी आहे त्यावेळेला ही तीर्थस्थळी नाही प्रेक्षणीय स्थळी जात आहेत, ही बातमी केली तर त्याला पकडून जेलमध्ये टाक. आणि त्यामुळे अहंकार आणि भ्रष्टाचार हे उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाचा परिचय आहे. जातीचं राजकारण होत आहे का? 100%. आज जातीमध्ये विष फुलवण्याचं काम महाविकास आघाडीची लोक करतायत. बरं, त्याला चर्चा करायची तरी खुली यावी, सभागृहात यावी, सभागृहात कमिटी मिटिंगमध्ये हो म्हणून चर्चा करतात. बाहेर गेल्यावर याला उचकव, त्याला बोल, त्याच्या बाजूने पत्र काढ, त्याला त्याच्या विरोधात पत्र काढायला लाग. हा जातीय सलोख हा महाराष्ट्रातला जो धोक्यात आला हा केवळ महाविकास आघाडीमुळे आलेला. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये महायुतीला मायनॉरिटीचे वोट्स फार कमी मिळाले आणि एक जो आयडिओलॉजी आहे भाजपची, तर त्यामुळे पोलरायझेशन कुठे होतंय का असं वाटतंय का तुम्हाला? नाही, भारतीय जनता पार्टीनं सबका साथ सबका विकासचा नारा घेतलाय. पोलरायझेशनचा विषय कुठं होता? आणि राष्ट्रभक्तांनी राष्ट्रभक्ती चल विजय में हे म्हणणं हा पोलरायझेशनचा भाग नाही, उलट त्यांनी सहभागी होण्याचा विषय आहे. आम्ही कोणाला जा म्हटलेलं नाही, पण त्यांच्या डोक्यामध्ये जर राष्ट्राच्या विरोधातल्या भूमिका असतील, त्या शहरी नक्षलवाद्यांच्या असतील, त्या तोडफोडीच्या असतील, ते गैरसमज पसरवणारे असतील, ते देवदेवतांचा अपमान करणारे असतील, भावना भडकवणारे असतील, तर त्या डोक्यातल्या मेंदूला चलचाव आम्ही म्हणतो. त्या माणसाला चलचाव म्हणत नाही, माणसाला म्हणजे त्याच्या धर्मावर म्हणणार पण नाही. म्हणजे आपण सगळ्या धर्मांना समान मानता 100%. पण त्याच्या डोक्यात जर हे खूळ असेल विघटनवादी, तर त्या विघटनवादी चेहऱ्याच्या विरोधात आम्ही आहोत, तो कुठल्याही जाती धर्माचा असलो. योगीजींचं विधान होतं बटेंगे तो कटेंगे, याबद्दल काय सांगाल? अजित पवारांनी ह्याला विरोध केला. चूक काय? देश कापला जाईल जर देश वेगवेगळा झाला तर. हे कोणासाठी आहे? सगळ्यांसाठी आहे. तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, यांच्यासाठी आहे, हिंदूंसाठी आहे, मुसलमानांसाठी आहे, भारतीयांसाठी आहे, हिंदुस्थानासाठी, मानवतावादासाठी. का पाहिजे जातीमध्ये भांडणं? का पाहिजे धर्मामध्ये भांडणं? शहरी नक्षलवादी पूर्ण देशाचा मधला आत्मा मकाराच्या विचारात आहे. माओवादी, नक्षलवादी, समाजवादी, साम्यवादी, कम्युनिस्ट. का काँग्रेसचा एक खासदार असं म्हणतो की दक्षिणेतली राज्य हे वेगळं राष्ट्र आहे? ही कुठली एकतेची भावना आली?
याचा अर्थच मी जे सांगतोय की बटेंगे तो कटेंगे. का तर असं वाटतं की अरुणाचल आणि बाकीच्या भागामध्ये झालेल्या घटनांना जास्ती महत्त्व द्यायचं नाही, कारण तिथून येणारे सीट्स किती आहेत, पार्लमेंटच्या कमी आहेत. असा विचार करणारा काँग्रेसही हा मला विघटनवादी वाटतो, आणि म्हणून तो विघटनवादी म्हणजे बटेंगे तो कटेंगे. पण हे अग्रेसिव्ह स्टेटमेंट नाही आहे का, बटेंगे तो कटेंगे? काय अग्रेसिव्ह, काय चूक आहे सांगा ना, चूक काय? तुम्हाला तुमची आई सांगेल की आपला परिवार एकत्र राहायला पाहिजे, आपण जर आपापसात विभागलो तर संपलो. जी आईच्या मनातली तळमळ आपल्या कुटुंबामध्ये आहे तीच तळमळ मला या गोष्टीमध्ये दिसते. पण आपल्याच महायुतीमध्ये एनसीपीने ह्याला विरोध केलाय. नाही, त्यांना समजायला वेळ लागेल, आम्ही समजू त्यांना. आणि हे काय तो सेफ आहे, राहू आपण एकत्र, सेफ राहू. काय फंड कोणासाठी आहे? एक सगळ्यांसाठी. शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधात आहे. आणि जो मुसलमान अशा पद्धतीने तुष्टीकरणाचं राजकारण करेल तर त्याच्याही विरोधात आहे. आणि मुद्दा ओबीसी SC ST समाजाला दुंबवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे, त्यासाठी आहे. आज ओबीसी एकत्र आहे, त्यांना जो काही जातीनिहाय फायदा आरक्षणाचा लाभ मिळतोय संविधानिक आहे, मिळाला पाहिजे. त्या जातीनिहाय मुद्दाहून गणना नका करून तू साडी असं तुला एवढा मिळाला, मारी आहे ना तुला कमी मिळाला, कोळी आहे तुला जास्ती मिळाला पाहिजे, हे जे आहे ना हे बाटला आहे. हे राहुल गांधी आणि काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी करतायत. आणि म्हणून आम्ही ओबीसी समाजाला, SC समाजाला, ST समाजाला, पूर्ण राष्ट्राला म्हणतो एक राहा, न्याय मिळाला पाहिजे, पण एक राहा. लोकसभेनंतर भाजपने युटर्न केलाय का त्यांच्या आयडिओलॉजीवर, एस्पेशली विथ द मायनॉरिटीज? काही नाही, आजही स्पष्ट म्हणतोय, त्यांनाही राष्ट्रभक्तीच्याच विचारात एकत्र यायला लागेल. त्यांना तुष्टीकरणाच्या विचाराने जर ते पुढे गेले तर ते अलग थलग पडतील. मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात यावे, हे आमचं म्हणणं आहे. या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आधी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला, म्हणून महायुती मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देते आहे का विधानसभेच्या? मनसेचा पाठिंबा आमचा मागितला नाही, आम्ही काही दिलेला आहे. परिस्थितीजन्य एखाद्या जागेवरचा विषय वेगळा आहे. ना मनसे महायुतीत आहे, ना महायुतीत मनसेला आम्ही बोलवलं आहे, ना त्यांनी कधी प्रश्न विचारले. दोघांवर अन्याय करू नका आणि कन्फ्युजन तर डोक्यातनं काढून टाका. विषय जिथे आमचा उमेदवार नाही, असं मुंबईतले समजा शिवडी, तर आमचा उमेदवार नाही, मित्रपक्षाचा उमेदवार नाही, तर जनतेने टोटाल का मतं टाकायची, लोकशाहीत सामील व्हा. तिथे आमचं समर्थन बाळा लांदगावकर हा मनसेच्या कॅन्डिडेटला आहे. याचा अर्थ आमचा अलायन्स आहे का, युती आहे का? नाही, युती तर नक्कीच नाहीये, पण हे कुठेतरी देवाणघेवाण आहे का, पाठिंबा मिळतोय? सिंपल, जिथे माझा कॅन्डिडेटच नाहीये तिथे मला माझी मतं कोणतरी द्यायला पाहिजे. पण आपण हा निर्णय का घेतला की आपण सपोर्ट करूया? कारण तिथे कॅन्डिडेट नाही, जिथे कॅन्डिडेट नाही तिकडे कोणाला तरी मतं दिली पाहिजे. तो चांगला असला पाहिजे, त्याला योग्य वाटलं पाहिजे आणि तो लोकशाहीत सामील झाला पाहिजे, म्हणून त्याला मतदान करा. मनसेला बी टीम म्हटलं जातं. नाही, हा तुमच्या डोक्यातला प्रश्न आहे, जनतेचा नाही. आता अशी परिस्थिती झाली आहे की मतदारालाही शाश्वती उरलेली नाहीये की मी ज्या उमेदवाराला वोट करतोय तो त्याच पक्षात राहील की नाही. आपण डिफेक्शन्स खूप बघितले. हाच राजकारणाचा सुरुवातीचा धगाबाज उद्धवजी आहे. मतं घ्यायची तर जायचं तिकडे, म्हणून लोकांच्या मनात हे वाटतंय. आणि म्हणून लोक दंडित करणार उद्धवजींच्या पक्षाला, राग काढतील, उपटं काढतील. भारतीय जनता पक्ष मात्र स्पष्ट आहे, त्यावेळेला आजही आम्ही काँग्रेसशी युती करू शकत नाही, करणार नाही. आम्ही सरकार बनवण्यासाठी आमच्या आकडे जास्त असतील तर आम्ही पुढे जाऊन बनावं, स्पष्ट मांडणारी भूमिका ही भाजपची आहे. राज ठाकरे असं म्हणाले की जर गरज पडली तर ते महायुतीला जॉईन करतील, तर यावर तुमचं काय मत आहे? काय म्हणताय त्याच्यावर मी काय म्हणलं? ते जर असं म्हणत असतील तर स्वागत आहे. ह्याचा म्हणजे या समीकरणाला तुम्ही कसं बघता? नाही, समीकरण कुठलं आहे? त्यांना असं वाटतंय की बाबा आवश्यकता असेल तर मी समर्थन देईन. आता तरी असं मला वाटतंय की बाबा अशा पद्धतीने चर्चा करण्यापेक्षा आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलंय की आम्हाला महायुती म्हणून जिंकायचं आहे, क्लिअर मेजॉरिटी. आणि ती चर्चा नाही, तो प्रत्यक्षात जमिनीवर दिसायला सुरुवात झाला. तुम्ही MAच्या सरकारला स्थगती असं म्हणाला, त्याबद्दल काय सांगा? स्थगती ते प्रगती. नाही, 2.5 वर्ष विरुद्ध 2.5 वर्ष बघितले तर तुम्हाला लक्षात येईल उद्धवजींचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं स्थगितीचं, आमचं सरकार प्रगतीचं. मेट्रो बंद, कोस्टल बंद, हे सगळी स्थगितीच की. होतं काय दुसरं? रिडेव्हलपमेंट बंद, मंदिरं बंद, करोनाच्या काळात व्यवसाय तर बंद, समजा ठीक आहे. पण दुसऱ्या बाजूला कोस्टल रोड पूर्ण, अटल सेतू पूर्ण, मुंबई पुणा कॉरिडॉर सुरू, मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन, आणि आता नवीन एअरपोर्ट आणि अजून चालू आहे. त्यामुळे प्रगती एका बाजूला दिसते ती महायुती, आणि दुसऱ्या बाजूला स्थगितीमुळे अधोगती दिसते ती महाविकास आघाडी.
मेट्रो 3चं इनॉग्रेशन झालं, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं की पावसाळ्यामध्ये बरेचसे लिकेजेस झाले. आत्ताही टेक्निकल ग्लिच आलाय. हे घाई गडबडीत मतदारांसाठी करण्यात आलेलं काम आहे का? बिलकुल नाही. आंतरराष्ट्रीय मानकं आहेत. मेट्रो जर पूर्ण झाली तर ती एका अधिकाऱ्याने सर्टिफाय करून दिली म्हणून होत नाही. त्याची मानकं ठरली आहे, मापदंड ठरले आहे, एजन्सीज ठरले आहे, सर्टिफिकेशन ठरले आहे. कोणी सर्टिफाय केलं पाहिजे ते ठरलं आणि तरच बिल निघतंय आणि त्यानंतर सुद्धा विजिलन्स असतोय. आणि त्यामुळे केवळ लोकांच्या मनामध्ये काहीतरी बिंबवण्यासाठीचा अपप्रचार विरोधक करतायत. यापेक्षा या विधानाचा दुसरा अर्थ नाही. पण हे फॅक्ट आहे की म्हणजे बरेचसे लिकेजेस पण झाले, टेक्निकल ग्लिचेस येत आहेत. सो लोकांना मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे जे करायला पाहिजे ते योग्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुद्धा अशीच योजना आहे का की जी लोकांना खुश करण्यासाठी आणण्यात आली? मुळामध्ये ज्या वेळेला आम्ही 2.5 वर्षामध्ये पहिला निर्णय करतो की पेट्रोल डिझेलमधल्या भावातले कर कमी करा, मग आम्ही अटल सेतूच्या कामालाही पूर्ण करतो, आम्ही नागपूर समृद्धीच्या कामालाही पुढे करतो, आम्ही विविध पद्धतीने कॉरिडॉर बिझनेसचे हायवेवर यावे म्हणून प्रयत्न करतो, विदेशात जाऊन त्या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतोय, विविध कंपन्यांना इथे बोलवून जागा देतोय. ह्याचा अर्थ नवीन शिक्षण व्यवस्थेपासून महिलांच्या सुरक्षेपर्यंत सगळ्या विषयात आम्ही काम करतो. मग त्या विषयात काम करताना जर योजना आता आणली लाडकी बहिणाची, याचं कारण कोविड नंतर माझ्या भगिनींना सगळ्यात जास्त त्रास झाले आणि त्यांच्यासाठी योजना आणली तर त्याचं राजकारण करून बोलायचं काही कारणच नाही. या योजनेचा स्टेटच्या फायनान्सवर काही दबाव पडतो? मला वाटतं स्टेट फायनान्सचा विचार करूनच केलेली आहे. आणि आज जे घोषणा करतायत ना की आम्ही एवढे देऊ, त्यांचा तर अभ्यासही नाही. त्यांनी एक असाच कागद काढला होता गेल्या वेळेला, मुस्लिमांना आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण. अरे त्यासाठी कमिटी करायला लागते, कमिटीकडे क्वांटिफाय डाटा द्यायला लागतो, तो डाटा सर्वे करायला लागतो, त्या सर्वेच्या आधारावर ओपिनियन म्हणायला लागतं. ते ओपिनियन जनरेट झाल्यावर त्या सगळ्या ओपिनियनचं मिळून एक मत होतं. ह्याला प्रोसेस म्हणतात. असं काहीही विरोधक केलेलं नाही ना करत. हा त्यातला महत्वाचा होता. अपोजिशनचं म्हणणं आहे की ही योजना आहे ती कमकुवत करते. मला वाटतं त्यांचा मग तुम्ही कशाला सुरू केली? सुरुवातीला त्या योजनेच्या विरोधात बोललात, मग सांगितलं बजेटचं बोललात, मग सांगितलं की कफलक करणार, मग आता तर जास्ती अमाऊंटची घोषणा केली. याचा अर्थ त्यांची मांडणी हे लबाडा घरचं जीवन आहे महाविकास आघाडीची. ऑपोजिशनचं म्हणणं आहे की धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे अदानीनं फेवर करण्यासाठी आहे. कोणी केला? टेंडर डॉक्युमेंट उद्धवजींनी बनवले. मग कुठल्या तोंडाने बोलताय? कशावर बोलताय? उचलली जीभ लावली टाळ्याला. धारावीचा पुनर्विकास होणे या शहराची आवश्यकता आहे. 500 एकरच्या वर असलेल्या भूभागात 300 एकरवर सुनियोजित विकास, 35% ओपन स्पेस, त्यातनं निर्माण होणारी गरिबांची घरं, त्यांचं जीवनमान सुधारणं, त्यांच्या नोकरी धंदा व्यवसायाची औद्योगिक नीट व्यवस्था होणं, याला विरोध काय आहे? त्यांच्या डोक्यात अदानी आहे, लोकांच्या डोक्यात शहर विकास आहे. गरिबाच्या मनात त्याला घर मिळणं अपेक्षित आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि त्याची व्हॅल्यू ही चिंता महाविकास आघाडीची, गरीब ची चिंता आणि शहर विकासाची चिंता ही आमची आहे. हा फरक आहे. आणि त्यामुळे विरोध करण्याचं कारण काय? 5 कारणं सांगावीत त्यांनी. त्यांनी मोदानी एंटरप्राइज असं कॉइन पण टर्म दिलाय. त्याने काय होतं? सेल्फ एंटरटेनमेंट आहे. ते प्रत्येक निवडणुकीमध्ये अस्मितेचे 2 विषय बोलतात आणि पराभव घेतात. यावेळेलाही येते. असं आहे ना, आम्हाला संस्कार जे दिले आहेत त्याच्यावर आम्ही कोणाच्या नावावर जर बोलायचं ठरवलं तर ते इतकं लागेल की माणूस घराच्या बाहेर पडणार नाही. तुम्ही ज्यांना मोदानी म्हणून म्हणाल आणि तुम्ही अंबानीच्या लग्नात जाऊन नाचाल, मग तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही बोलणार. MBAच्या 5 गॅरंटीज जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? कोणाच्या? लबाडा घरचं जेवण. कारण आजूबाजूच्या राज्यात काय चाललंय बघा. स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे खरगेजी त्यांच्या चीफ मिनिस्टरला म्हणतात, तुम्ही जे प्रॉमिस केलंय ते पूर्ण करायला लागेल. लक्षात आहे ना? कर्नाटकातली स्थिती आहे. हिमाचलमध्ये त्यांनी प्रॉमिसेस केले निवडून येताना, आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम देऊ, आता पगाराला पैसे द्यायला नाहीत. ही परिस्थिती आहे. भाजपचं एकही राज्य असं नाही आहे की ज्या राज्यामध्ये ज्या प्रॉमिस केल्या त्या आम्ही त्यात केल्या नाहीत. आणि काँग्रेसची तर सगळी राज्य तशी. तर त्यांच्यावर कोणाचा भरोसाच नाही.
जय श्रीरामाचा गैरवापर होतोय का? नाही, गैरवापर म्हणजे काय? जबरदस्ती करणं लोकांना, कोण करतं? हाणात, कोणीही, म्हणजे एक माणूस समजा एका माणसाला जबरदस्ती करतो की तुला म्हणावंच लागेल. असं कुठे काही होत नाही. असे खूप केसेस आलेत समोर. आत्ताच एक मुंबईमध्ये झालं. जय श्रीराम म्हटल्यावर ममता बॅनर्जीला राग येतो तर लोक बोलणार. राग काय तो हा त्यातला मूळ प्रश्न. उद्धव ठाकरेंना जय श्रीरामच्या गोष्टीने राग काय येतो? मग लोक बोलणार. नाही तर सामान्य माणसं जगताना एकमेकांना सर्वकार्यच जगतायत. जय श्रीरामचा विरोध राजकीय पद्धती करणारे उद्धवजी आणि ममता बॅनर्जी यातले दोषी आहेत. आणि जय श्रीरामचा दुरुपयोग काही होत नाही माझं मत आहे. एका माणसाने एका बाईला सांगितलं की जेवण तो वाढत होता, मला की तुला म्हणावंच लागेल नाही तर जेवण देणार नाही. पण हे माझ्या हॉस्पिटलच्या व्यक्तिगत आयुष्यातला विषय मी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत. ह्या ज्या योजना आहेत, लोकांचं असं म्हणणं आहे की आत्ता योजनाचे पैसे मिळत आहेत पण पुढे जाऊन ते कदाचित वसूल पण केले जातील. त्या मुलामध्ये जर तर भीती असुरक्षितता याचं उत्तर काहीच नाही. आम्ही ज्या योजना सुरू केल्या, उदाहरणादाखल प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2,000 रुपये दर 3 महिन्याला 10 वर्ष झाली. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 5 लाख आयुष्यमान भारत इन्शुरन्स 7 वर्ष झाली. जनधन अकाउंटमध्ये मिळणारी स्कॉलरशिप आज 10 वर्ष झाली. भारतीय जनता पार्टीकडे प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. हा प्रश्न त्यांना लागू होतो जे धरसोडच्या वृत्तीतले आहेत, ते काँग्रेसवाले आहेत. महायुती सत्तेत आली तर आशिष शेलार हे कोणत्या पोस्टवर आम्हाला बघायला? कार्यकर्ता हूं, कार्यकर्ता रहूंगा. या विधानसभेचा अजेंडा काय आहे? विकास. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला आता आपल्याला जलद गतीने उद्याच्या होणाऱ्या 25 वर्षाच्या आव्हानाला आजपासून तयार करायचं आणि त्याची पायाभरणी सुरू झाली आहे. त्याला जलद गतीने न्यायचं आहे. आणि देशाचं जे स्वप्न आहे, 25 वर्ष ज्या वेळेला पूर्ण होतील, भारत ज्यावेळेला अमृत महोत्सव वर्ष साजरं करेल किंवा शतक साजरं करेल, त्यावेळेला भारत ज्या स्तरावर जायला पाहिजे त्यात महाराष्ट्राचं स्थान सर्वोत्तम असलं पाहिजे. या दिशेने काम करायचं. बीजेपीची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदुत्वाची व्याख्या, याचा जो या राष्ट्रावर देशावर प्रेम करेल तो सगळा हिंदू. जो या भूमीला आपली माता मानेल तो हिंदू. जो या भूमीच्या विकासासाठी सर्वतोपरी बलिदान त्याग देण्याच्या भूमिकेत आहे तो हिंदू. बोरिवलीमध्ये आपण जे नाट्य बघितलं की गोपाल शेट्टी होते, त्यांनी मग माघार घेतली, तिकडे तुम्हाला वाटतं का की तुम्हाला एक स्ट्रॉंग होल्ड आहे तिथे? 100% मतदारही आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ताही आमच्या बरोबर आहे. आणि कार्यकर्ता संघटनेला आपलं किती मानतो याचं जाहीर प्रदर्शनही गोपाळ शेट्टीने करून दाखवलं. ही मी संघटना सांगितलं आहे. तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.